पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत महाराष्ट्रामध्ये असलेल्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलेला आहे आणि ह्याच संदर्भात आपल्यासोबत आहेत झोन वनचे डीसीपी ऋषिकेश रावळे. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. सर, नेमकं घरफोड्या हे जे करत होते, कशा पद्धतीने घरफोड्या झाल्या, किती झाल्यात आणि किती आरोपी होते? मॅडम, पहिले ते आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये 18 तारखेला 11/26 ही विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा केस घरफोडीचा दाखल झाला. तेव्हाच आम्ही आमचं तपास पथक पाठवलं. त्याच्यामधनं जे सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे जप्त करण्यात आले. त्याच्यामार्फत सीसीटीव्ही फुटेजेस त्यांचा रूपरेखा, चेहरा आम्हाला कळाला. त्यांची गोपनीय माहिती काढली. तेव्हा आम्हाला कळालं की हा आंतरराष्ट्रीय गँगचे हे मेंबर्स आहेत. त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे गोपनीय बातमीदार आमचे लावलेले होते. जेव्हा आम्हाला कळालं की या वेळी हे पुण्यामध्ये परत येणार आहे, तेव्हा एक सापळा रचून आम्ही त्यांना पकडलं. पकडल्यानंतर मग अटक करण्यात आली. अटक करून माननीय कोर्टासमोर हजर केलं. त्यांच्याकडनं पीसी आम्हाला मिळाली. पीसी आमच्या कस्टडीमध्ये आम्ही इंटरोगेशनमध्ये कळालं की या लॉजमध्ये यांनी काही मुद्देमाल ठेवलेले आहे. त्या लॉजमध्ये आम्हाला 32 तोळे सोनं आणि 125 ग्राम चांदी ही मिळून आली. वरतूनच जसं इंट्रोगेशन पुढे केलं, त्या इंट्रोगेशनमध्ये आम्ही त्यांना दिल्ली आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी घेऊन गेलो. तिकडच्या स्थानिक पोलिसांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली. लोकल मदतीने तिकडच्या जिथे-जिथे मुद्देमाल त्यांनी ठेवलेला होता, त्या मुद्देमाल आम्ही त्या सोनाराकडनं रिकव्हरी केलेला आहे. असे ओव्हरऑल सगळी रिकव्हरी केलेली आहे आणि आता पुणे यांनी जे गुन्हे केलेले आहेत, त्याच्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत 11/26 हा गुन्हा दाखल आहे. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये 24/26 हा गुन्हा दाखल आहे. परत समर्थमध्ये 10/26 गुन्हा दाखल आहे. खडकमध्ये 28/26 हा गुन्हा दाखल आहे आणि भोसरीमध्ये 29/26. हे सगळ्या गुन्ह्यामधील जो मुद्देमाल होता तो आम्ही रिकव्हर करून आणलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आहे. आरोपीचं नाव जर बघायला गेलं, पहिल्याचं नाव आहे आकाश सुभाष, जो 23 वर्षाचा आहे आणि दुसरा आहे जितेंद्र चतुर्वेदी, हा 32 वर्षाचा आहे. हे दोन्ही आरोपी हे दिल्लीमध्ये राहणारे आहेत. यांच्यावर दिल्लीमध्ये काही क्राईम्स रजिस्टर्ड आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काही क्राईम्स रजिस्टर्ड आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी बाकी इतर ठिकाणी काही चोऱ्या वगैरे केलेल्या आहेत. त्याचा खुलासा करणं अजून पण बाकी आहे. सर, म्हणजे ही जी टोळी आहे, याच्या कशा पद्धतीनं पॅटर्न होते, की तुम्ही सगळे ते सॉल्व्ह केले पॅटर्न, की कशा पद्धतीने हे घरफोडी करायची आणि कशा पद्धतीने चोऱ्या करायच्या? मॅडम, त्याचा पॅटर्न असा आहे की वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी जाऊन पहिले त्या ठिकाणी जाणार, तिकडचे लोकल लॉजमध्ये थांबणार, वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी जाऊन रेकी करणार. पहिले टार्गेट आयडेंटिफाय करणार की कुठे घर रिकामं आहे, कुठे घर बंद आहे. ते जे बंद घरं आहेत त्यांच्यावरनं ते रेकी करून त्याच्यानंतर मग त्यांच्यावर ते घरफोडी करण्याचा प्रयत्न करायचे आणि काही-काही ठिकाणी घरफोडी करायची. सर, आता तुम्ही म्हणजे हे सगळी टोळीचा पर्दाफाश केलेला असून पण तुम्हाला काय वाटतं, की अजून याचे गँग मेंबर्स आहेत पुण्यामध्ये का फक्त हे 2 जण होते? डेफिनेटली जर बघायला गेलं, हा जो पहिला जो आरोपी आहे, याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन गाझियाबाद इथे 302 आणि 34 म्हणजे त्याचे बाकी इतर काही आरोपी होते. 302 हा मर्डरचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. बाकी गाझियाबादमध्ये अजून 307, 302 त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर गँगस्टर ॲक्ट पण लावलेले आहे. दिल्लीमध्ये त्यांच्यावर काही आहेत. हे सगळे हे सनी गँगचे मेंबर आहेत. तिकडे जी कार्यरत इंटरेस्टेड गँग आहे. त्या गँगमध्ये अजून आरोपी नक्कीच असतील. पण पुण्यामध्ये या 2 जणांनी येऊन घरफोड्या वगैरे केल्या होत्या. तर आपण या 2 आरोपींना पकडलंय. या दोघांना आपण पिंपरी चिंचवड पोलीस असेल किंवा दिल्ली पोलीस असेल, उत्तर प्रदेश पोलीस या सगळ्यांना आपण हँडओव्हर करणार आहे. तिकडे ते बाकीचा तपास वगैरे करून अजून कोणी यांचे गँग मेंबर्स वगैरे आहे, ते सगळा तपास करून पुढील कारवाई करतील. या गँगचं नाव काय आहे सर आणि महाराष्ट्रासोबत अजून कोणत्या स्टेट्समध्ये यांचा म्हणजे दबदबा आहे? या गँगचं नाव सनी गँग म्हणून त्यांनी आयडेंटिफाय केलेलं होतं. या गँगचा दबदबा आपण असा नाही म्हणू शकत, पण जे क्राईम आहेत, जे स्टोलन प्रॉपर्टीज असेल किंवा थेफ्ट असेल, डकैती असेल, हे जे अ, अ, यांचे जे कारनामे आहेत, हे उत्तर प्रदेशमधले वेस्टर्न पार्टमध्ये आहे, नंतर दिल्लीमध्ये आहे, काही मध्य प्रदेश ऑन रूट जातात आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे सगळ्या चोऱ्या वगैरे करतात. आणि यापुढे पण असं काही म्हणजे घरफोड्या वगैरे आपल्या तुमच्या झोनमध्ये झाल्या, तर तुमच्याकडून नागरिकांना काय विश्वास देण्यात येईल? नक्कीच. जसं हे किचकट आणि क्लिशेड ज्या प्रकारे हे घरफोडीच आम्ही शोधून काढलेले आहे, तसंच आम्ही बिलीव्ह करतो, की अ, जे डिटेक्शन आहे तेच एक बेस्ट प्रिव्हेन्शन आहे घरफोड्या त्यांच्यासाठी. जास्तीत जास्त आरोपींना आम्ही शोधून काढू आणि इकडे फिरणारे आरोपींची संख्या कमी करू, त्यांना जेलमध्ये टाकू. याच्यानेच इकडे होणारे घरफोड्या कमी होईल.
अशा पद्धतीने झोन 1 पूर्ण जे पोलीस पथक आहे यांनी हे जे घरफोडी असलेली जी टोळी आहे यांचा पर्दाफाश केलेला आहे. तुमच्याही आजूबाजूला अशा काही घरफोड्या झाल्या असतील ज्या तुम्हाला वाटतायत की कंप्लेंट करावं, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.